पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा कॅपराउंड 2 स्टार्ट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता कॅपराउंडच्या डेट्स. सगळ्यात महत्त्वाचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज फॉर कॅपराउंड 2 हे डिक्लेअर होणार आहे 19 जुलै 2026. म्हणजे आज आपल्याला कळणार कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहे ॲज पर अवर कॅटेगरी आणि सीट टाईप. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 2 आपल्याला करायचं आहे. तो म्हणजे 20 जुलै टू 21 जुलै या 2 दिवसामध्ये आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आणि इथे स्टुडंटचा डाऊट आहे, सर मी माझा ऑप्शन फॉर्म एडिट करू शकतो का, काही कॉलेजेस ॲड किंवा मायनस करू शकता का? तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मला एडिट करू शकता. देन आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2, म्हणजे तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे डिक्लेअर होणार आहे 23 जुलै 2026ला. आणि त्यानंतर ज्या स्टेप्स आहे लाईक इन केस जर तुम्हाला फर्स्ट 3 प्रिफरन्सपैकी कोणतं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल, तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करावं लागणार. सेकंड, इन केस जर तुम्हाला अदर दॅन फर्स्ट 3 प्रिफरन्स मिळालं आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे अशा केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करणार आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार. अँड जे डी आहे ऑप्शन, जर तुम्हाला अदर दॅन फर्स्ट 3 प्रिफरन्स मिळालं पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही अशा वेळेस तुम्ही नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार. ह्या सगळ्या ॲक्शन्स घेण्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे 24 जुलै टू 25 जुलैपर्यंतचा. आणि त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड द पेमेंट ऑफ फीज हे त्या विद्यार्थ्यांना करायचं आहे ज्यांचं कॉलेज सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्यांनी किंवा ऑटो फ्रीज झालेलं आहे. हे करण्यासाठी पण टाइमलाईन सेमच आहे 24 जुलै टू 25 जुलै. तर हे सगळ्यात महत्त्वाचे टाइमलाईन्स किंवा डेट्स आहे, नोट डाऊन करून घ्या. अजून पण काही डाऊट्स असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. विश यू ऑल द बेस्ट.